आपला जो टॉपिक सुरू आहे त्या टॉपिकचे नाव आहे इलेक्ट्रिक करंट। इलेक्ट्रिक करंटमध्ये आपण खूप साऱ्या बेसिक गोष्टी शिकलेलो आहोत। करंट, पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल ॲट अ पॉइंट, इलेक्ट्रिकल सर्किट, सर्किट डायग्राम, इलेक्ट्रिकल कंपोनंट, ओपन सर्किट, क्लोज्ड सर्किट, ॲमीटर, व्होल्टमीटर। त्यानंतर आपण बघितलं ओहमिक कंडक्टर अँड ओहम्स लॉ। ओहम्स लॉवर डेव्हलप झालेला कॉन्सेप्ट रेझिस्टन्स। रेझिस्टन्स कुठल्या कुठल्या फॅक्टरवर डिपेंड असतो हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये लर्न केलं। रेझिस्टन्स हा करंट किंवा पोटेन्शियल डिफरन्सवर डिपेंड आहे। समजा तुम्ही मॅक्झिमम करंट प्रोड्यूस केला बाय अप्लाइंग मॅक्झिमम पोटेन्शियल डिफरन्स आणि तुम्हाला वाटत असेल रेझिस्टन्स कमी होईल जास्त होईल, बिलकुल नाही। रेझिस्टन्स ही एक मटेरियलची प्रॉपर्टी आहे। रेझिस्टन्स मीन्स काय, आज आपण शॉर्टमध्ये परत एकदा डिस्कस करूया। फॉर एक्झाम्पल हे वायर आहे, या वायरला आपण बॅटरी जोडूया। बॅटरी जोडल्याच्यानंतर याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होईल। दिस इज अ नेगेटिव्ह टर्मिनल, दिस इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल। हे नेगेटिव्ह टर्मिनल, हे पॉझिटिव्ह टर्मिनल। पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाल्याच्या नंतर मग इलेक्ट्रॉन जे आहे त्या वायरमध्ये ते फ्लो करायला लागतील। इलेक्ट्रॉन हे नेगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातात, मग हे इलेक्ट्रॉन इकडे फ्लो करायला लागतील। मग इलेक्ट्रॉन फ्लो होत असताना यांचा काही रस्ता रिकामा नाहीये। हे वायर हे ॲटम पासून बनलेलं आहे आणि मग जिथे जिथे एम्प्टी स्पेस आहे त्या एम्प्टी स्पेस मधूनच इलेक्ट्रॉन मूव्ह करतात। मग ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन ॲटमवर कोलाइड होतात आणि कोलाइड झाल्याच्या नंतर तिथे जे काही जनरेट होतं दिस इज अ रेझिस्टन्स, याला म्हणायचं रेझिस्टन्स। रेझिस्टन्स ओहम्स लॉवरून आपल्याला कळला। ओहम्सने सांगितलं I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V। तिथून आपण डेव्हलप केलं I इज इक्वल्स टू कॉन्स्टंट घेतलं आणि KB, K इज अ कंडक्टन्स। रेसिप्रोकल ऑफ कंडक्टन्स इज अ रेझिस्टन्स, सो K इज इक्वल्स टू 1/R। ते आपण इक्वेशन मध्ये ठेवलं I इज इक्वल्स टू V डिवाइडेड बाय R and V इज इक्वल्स टू IR। हा आपल्याला ओहम्स लॉ मिळाला। त्याच्यावरून आपण रेझिस्टन्स काय ते बघितलं, तर रेझिस्टन्स इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट। इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला अपोज करण्याची मटेरियलची प्रॉपर्टी म्हणजे रेझिस्टन्स। हा रेझिस्टन्स आपण ओहममध्ये मोजतो, ओहमसाठी साइन असतं हेही आपण बघितलं। आणि रेझिस्टन्स हा मटेरियलवर डिपेंड असतो, मटेरियलची प्रॉपर्टी आहे, करंट किंवा पोटेन्शियल डिफरन्सवर नाही, हे लक्षात ठेवा। तर आज आपल्याला याच्या पुढचा कॉन्सेप्ट शिकायचा आहे तो म्हणजे रेझिस्टिव्हिटी। आज आपल्याला बघायचं आहे की हा रेझिस्टिव्हिटी काय प्रकार आहे। सो लेट्स सी व्हॉट इज रेझिस्टिव्हिटी। तर बघा रेझिस्टिव्हिटी कालच्या लेक्चरमध्ये आपण लर्न केलं की रेझिस्टन्स कुठल्या कुठल्या फॅक्टरवर डिपेंड असतो। आपण काय केलं, एक वायर घेतलं आणि दुसरं वायर घेतलं। या वायरची लेंथ 10 मीटर आहे आणि या वायरची लेंथ 20 मीटर आहे आणि आपल्याला जर विचारलं कुठल्या वायरचा रेझिस्टन्स जास्त आहे, हे वायर सेम मटेरियल पासून बनलेलं आहे, सेम टेम्परेचर आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुद्धा सेम आहे, तरी सुद्धा या दोन वायरचा रेझिस्टन्स सेम नाही। रेझिस्टन्स हा लेंथवर डिपेंड करतो, हे आपण लर्न केलं। जितकी जास्त लेंथ तितका जास्त रेझिस्टन्स, म्हणजे या वायरचा रेझिस्टन्स याच्या कंपॅरिझनमध्ये जास्त असेल। आणि याच्यावरून आपल्या लक्षात आलं की रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ। म्हणजे जर तुम्ही वायरची लेंथ वाढवली तर रेझिस्टन्स वाढत जाणार आहे। त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर होता एरिया ऑफ क्रॉस सेक्शन। एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे काय, वायर आहे आणि वायरच्या एंडचा जो एरिया आहे दिस इज अ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि तो सर्क्युलर असतो। जर आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवून दोन वायर घेतले, हे एक वायर आहे आणि हे दुसरं वायर, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण वाढवला, दिस इज एरिया A1 दिस इज A2। तर या वायरमध्ये इलेक्ट्रॉनला मूव्ह होण्यासाठी जास्तीचं फ्री स्पेस अवेलेबल होईल। जास्तीचं फ्री स्पेस अवेलेबल झाल्याच्या नंतर मग रेझिस्टन्स कमी होईल आणि याच्यातून इलेक्ट्रॉन फ्रीली मूव्ह करू शकतील। करंटच्या फ्लोला अपोज करणं म्हणजे रेझिस्टन्स। तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवल्याच्या नंतर रेझिस्टन्स कमी होतोय, कमी केल्याच्या नंतर वाढतोय रेझिस्टन्स, म्हणजे रेझिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन। म्हणजे तुम्ही रेझिस्टन्स वाढवला
सॉरी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर वाढवला तर रेझिस्टन्स कमी होतो. सो रिमेंबर दिस, लेंथ वाढवली रेझिस्टन्स वाढतोय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवला रेझिस्टन्स कमी होतोय. याला आपण कंबाईन लिहूया. रेझिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता मी या प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून इक्वॅलिटी साइन घ्यायचं ठरवलं. जर आपल्याला मॅथ मध्ये असं करायचं असेल तर कॉन्स्टंट घ्यावा लागतो आणि मी इथं कॉन्स्टंट घेतला रो. सो R इज इक्वल्स टू रो L डिवायडेड बाय A. बघा रो हा कॉन्स्टंट असतो आणि या कॉन्स्टंटलाच म्हणतात रेझिस्टिव्हिटी. या कॉन्स्टंटलाच काय म्हणतात? रेझिस्टिव्हिटी. सो A आपण मल्टिप्लिकेशन मध्ये पाठवूया. रेझिस्टन्स इनटू एरिया, रेझिस्टिव्हिटी इनटू लेंथ. परत लेंथ डिव्हिजन मध्ये पाठवूया. रेझिस्टन्स इनटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन डिवायडेड बाय लेंथ इज इक्वल्स टू रेझिस्टिव्हिटी. म्हणजे रेझिस्टिव्हिटीचं एक्सप्रेशन तुम्हाला भेटलं रेझिस्टन्स इनटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन डिवायडेड बाय लेंथ. ओके, हे लक्षात ठेवा. याच्यावरचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर दिस इज अ रेझिस्टिव्हिटी. आता रेझिस्टिव्हिटीचं एसआय युनिट काय? रेझिस्टन्सचं एसआय युनिट ओहम. तर रेझिस्टिव्हिटी कुठल्या युनिटमध्ये मोजायची ते बघूया. रेझिस्टन्स ओहम मध्ये मोजतात. एरियाचं एसआय युनिट असतं मीटर स्क्वेअर. डिव्हिजन ॲज इट इज आणि लेंथ मीटर मध्ये मोजतात. मीटर अँड मीटर स्क्वेअर गेट कॅन्सल. सो एसआय युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी इज ओहम मीटर. लक्षात ठेवा रेझिस्टिव्हिटीचं एसआय युनिट काय असतं? ओहम मीटर. ओके, आता बघा आपण रेझिस्टिव्हिटीची डेफिनेशन करूया. रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय? रेझिस्टिव्हिटी इज इक्वल्स टू RA डिवायडेड बाय L. एसआय युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी काय आहे? ओहम मीटर. आणि आता आपल्याला रेझिस्टिव्हिटीची डेफिनेशन करायची. समजा तुम्ही एरिया 1 मीटर स्क्वेअर घेतला आणि लेंथ 1 युनिट घेतली किंवा 1 मीटर घेतली. ओके, म्हणजे तुम्ही 1 व्हॅल्यू कन्सिडर करतायत एरिया आणि लेंथची. या व्हॅल्यू आपण या एक्सप्रेशन मध्ये ठेवूया. सो रेझिस्टिव्हिटी इज इक्वल्स टू रेझिस्टन्स इनटू एरिया डिवायडेड बाय लेंथ. बट एरिया अँड लेंथ इज अ वन. सो रेझिस्टिव्हिटी इज इक्वल्स टू रेझिस्टन्स. आणि अशीच मग आपण रेझिस्टिव्हिटीची डेफिनेशन करतो. रेझिस्टिव्हिटी is a resistance of a wire when it has unit length and unit area of cross section. बघा डेफिनेशन काय आहे? रेझिस्टिव्हिटी म्हणजेच रेझिस्टन्स आहे, पण केव्हा? जर लेंथ युनिट असेल आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुद्धा कसं असेल? युनिट असेल. युनिट आहे म्हणजे काय? 1 आहे. सो रिमेंबर दिस डेफिनेशन, फॉर्म्युला अँड इट्स एसआय युनिट. सो नाउ नेक्स्ट पॉइंट इज which factor affects the resistivity. So let's see कुठले फॅक्टर रेझिस्टिव्हिटी वर अफेक्ट करतात. पहिला बघूया मटेरियल. समजा एक कॉपरचं वायर आहे, दुसरं ॲल्युमिनियमचं आहे, तिसरं वायर फेरसचं आहे. तर तिन्ही वायरची रेझिस्टिव्हिटी वेगळी वेगळी असेल कारण की मटेरियल वेगळे आहे, ॲज लाईक रेझिस्टन्स. नेक्स्ट पॉइंट टेम्परेचर. टेम्परेचर अफेक्ट करतं रेझिस्टिव्हिटीवर. इथं जो चार्ट दिलेला आहे या चार्ट वरती लिहिलेला आहे ॲट 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे या मटेरियलची रेझिस्टिव्हिटी एवढी कधी भेटते ज्या वेळेस टेम्परेचर किती असतं? 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे रेझिस्टिव्हिटी मध्ये टेम्परेचर मॅटर करतं. ओके, तिसरा फॅक्टर आहे लेंथ. ओके, या वायरची लेंथ आहे L आणि या वायरची लेंथ आहे 2L. हे दोन्ही वायर एकाच मटेरियल पासून बनलेले आहेत. ते दोघांचं टेम्परेचर सारखं आहे. तर बघा रेझिस्टन्स कुठल्या वायरचा जास्त असेल? या वायरचा रेझिस्टन्स मॅक्स असेल ॲज कम्पेअर टू दिस वायर. कारण की समजा आपण याला व्हॅल्यू मध्ये बघूया 20 मीटर. या वायरचा रेझिस्टन्स जास्त असेल याच्या कंपॅरिझन मध्ये, पण रेझिस्टिव्हिटी सेम असेल. रेझिस्टिव्हिटी कशी असेल? सेम असेल. ओके, या दोन्ही वायरची रेझिस्टिव्हिटी कशी असेल? सेम. आणि चौथा फॅक्टर बघा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन.
आता हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय ते आपण बघितलेलं आहे. समजा हे एक वायर आहे आणि हे दुसरं वायर आहे. त्या दोन वायर मध्ये काय डिफरन्स आहे की बाबा यांची लेंथ सेम आहे पण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वेगळा वेगळा आहे. ओके, तर याचा रेझिस्टन्स A1 चा रेझिस्टन्स जास्त असेल ॲज कंपेअर टू A2 कारण की रेझिस्टन्स इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. पण याची रेझिस्टिव्हिटी सेम असेल. रेझिस्टिव्हिटी कशी असेल? सेम. म्हणजे लक्षात ठेवा रेझिस्टन्स साठी 4 फॅक्टर मॅटर करतात. लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, मटेरियल, टेम्परेचर. म्हणजे लेंथ बदलली तरी रेझिस्टन्स बदलतो, सेम मटेरियल असेल तरी सुद्धा. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन चेंज केलं तरी सुद्धा रेझिस्टन्स बदलतो, सेम मटेरियल असेल तरीही. आणि टेम्परेचर सुद्धा अफेक्ट करतं. पण रेझिस्टिव्हिटी लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर इंडिपेंड आहे. इट इज ओनली डिपेंड्स ऑन मटेरियल अँड टेम्परेचर. हे लक्षात ठेवा. सो दिस इज अ रेझिस्टिव्हिटी. जशी जशी रेझिस्टिव्हिटीची व्हॅल्यू वाढत जाईल तसं तसं ते मटेरियल इन्सुलेटर बनत जातं किंवा रेझिस्टिव्हिटीची व्हॅल्यू जर जास्त असेल तर दिस मटेरियल विल बी इन्सुलेटर. बघा इथं सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम, टंगस्टन, आयर्न हे मेटल दिलेले आहेत. मेटलची रेझिस्टिव्हिटी कमी आहे खालच्या एलिमेंट किंवा मटेरियलपेक्षा आणि रेझिस्टिव्हिटी ओहममीटरमध्ये मोजलेली आहे. हेही बघा. तर हे मेटल आहेत, हे ॲलॉईज आहेत, देन हे सेमीकंडक्टर आहेत आणि फायनली आपल्याला दिलेले आहेत नॉन मेटल. ओके, तर नॉन मेटलची रेझिस्टिव्हिटी 10⁻12 10⁻19 प्लस पॉवर मध्ये आहे आणि मेटलची रेझिस्टिव्हिटी 10⁻⁻8 मध्ये आहे. म्हणजे जसं तुम्ही मेटल कडून नॉन मेटल कडे जाल सगळ्यात कमी रेझिस्टिव्हिटी मेटल, परत थोडीशी वाढत जाते ॲलॉईजची, त्याच्यानंतर असतात सेमीकंडक्टर आणि सगळ्यात शेवटी येतात नॉन मेटल. आता ॲलॉईज काय असतात तर कॉम्बिनेशन ऑफ मेटल अँड स्मॉल अमाऊंट ऑफ नॉन मेटल. हे एकत्र केले की ॲलॉईज बनतात. त्यांची रेझिस्टिव्हिटी मॉडरेट आहे पण सगळ्यात जास्त रेझिस्टिव्हिटी भेटते नॉन मेटलची, म्हणून त्यांना इन्सुलेटर म्हणून ओळखलं जातं. दे आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. यामध्ये इथे टंगस्टन आहे. टंगस्टनचे उपयोग हा बल्बचं फिलामेंट बनवण्यासाठी केला जातो. बल्बच्या फिलामेंटमध्ये हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं आणि याचा मेल्टिंग पॉईंट असतो 3422 डिग्री सेल्सिअस आणि मॅक्झिमम मेल्टिंग पॉईंट असल्यामुळे ती टंगस्टनची वायर मेल्ट होणार नाही. मग बल्बचं फिलामेंट जर लवकर नाही मेल्ट झालं तर तो बल्बचा जो लाईफ स्पॅन आहे तो वाढवला जाऊ शकतो आणि टंगस्टनचा यूज म्हणूनच बल्बचं फिलामेंट बनवण्यासाठी केला जातो. आता बल्बचं फिलामेंट काय आहे हे आपल्याला माहिती आहे. बल्बमध्ये जी आतमध्ये जी तार असते, आपण पहिले जुने जर बल्ब बघितले तर त्या जुन्या बल्बमधली ती तार वायर दिसायची आणि ते वायर म्हणजेच फिलामेंट. तर ती वायर टंगस्टनपासून बनलेली आहे कारण की टंगस्टन इलेक्ट्रिसिटी सुद्धा कंडक्ट करतं आणि सेकंड प्लस पॉईंट म्हणजे याचा मेल्टिंग पॉईंट सुद्धा जास्त असतो आणि मेल्टिंग पॉईंट जास्त असल्यामुळे याचा यूज बल्बच्या फिलामेंटमध्ये केला जातो. त्यानंतर येतात सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरचा यूज ICS इंटिग्रेटेड इलेक्ट्रिकल सर्किट बनवण्यासाठी केला जातो. ज्या कम्प्युटर, TV, मोबाईल हे सगळ्यांमध्ये जे सर्किट आहेत ते सेमीकंडक्टरपासून बनलेले असतात. सेमीकंडक्टरमध्ये आपण करंट कंट्रोल करू शकतो. जेवढा पाहिजे तेवढाच करंट सेमीकंडक्टरमध्ये जनरेट करता येतो. सो दीज आर द कॉन्सेप्ट ऑफ रेझिस्टिव्हिटी. तर रेझिस्टिव्हिटीचं फॉर्म्युला, रेझिस्टिव्हिटीची डेफिनेशन, रेझिस्टिव्हिटीचं SI युनिट लक्षात ठेवा. याच्यावर बेसिस आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेझिस्टिव्हिटी मटेरियल आणि टेम्परेचरवर डिपेंड असते आणि लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर कशी असते, इंडिपेंडंट असते, हेही लक्षात ठेवा. तर आता याच्यानंतर आपण सॉल्व करणार आहोत रेझिस्टिव्हिटी आणि रेझिस्टन्सशी रिलेटेड